नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। आज आपण इन्स्टंट होणारा रव्याचा ढोकळा बघणार आहोत। तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करून घेऊया। सर्वप्रथम मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे। दोन्ही वाटी रवा आपण पहिले याच्यामध्ये टाकून घ्यायचा। त्यानंतर मीठ टाकायचं आणि एक छोटे पोह्याच्या चमचा, पोहे आपण खातो त्या चमचा आणि स्पूननी आपण 1 स्पून साखर घेतली। अर्धी वाटी मी इथे दही घेतलेला आहे, दही पण याच्यामध्ये टाकून घेते आहे आणि आपण हे फेटून घेऊया। आता आपण हे सर्व सारण एकत्र करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता थोडं थोडं आपण पाणी टाकू। एक वाटी पाणी तर पहिले लागेलच आपल्याला, ते मी पूर्ण टाकून घेतलं। तर अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि सारण एकत्र करून घेऊया। मी इथे या चमच्यानी थोडे निंबू सटाचे म्हणजे सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे। निंबू सट म्हणजे तर ते थोडं आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। या चमच्यानी थोडं घेतलं, अर्धा चम्मच बिलकुल, कारण की आपण याच्यामध्ये दही टाकलेलं आहे, तर त्याचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं सायट्रिक ॲसिडचं। जर तुम्हाला मग इन्स्टंट करायचं आहे तर मग इनो टाकायचं असेल तर नाही टाकलं तरी चालतं सायट्रिक ॲसिड। मी याच्यामध्ये सोडा टाकणार आहे, त्याच्यामुळे सायट्रिक ॲसिड थोडं टाकलेलं आहे आपण। आणि आता हे पाहू शकाल तुम्ही, आपण एकदम पातळ पण नाही केलं आणि एकदम जाड पण नाही ठेवलं आहे। आता हे असंच आपण याला 10 मिनिटं सेट व्हायला ठेवून देऊ। याच्यावर मी झाकण टाकते आणि हे सेट होण्याकरता ठेवून देते। आता आपण हे सेट होण्याकरता 10 मिनिटासाठी ठेवून देऊ। आता 10 ते 15 मिनिट झालेलं आहे। आता आपण हे पाहूया, आपलं छान आता हे सारण सेट झालेलं आहे। आता मी पुन्हा एकदा ते पहिले सर्व फेटून घ्यायचं व्यवस्थित। थोडं पाणी टाकायचं आणखी। याला बरोबर आपल्याला त्या वाटीने जर घेतलं तर 2 वाट्या पाणी लागते बरोबर, ज्या वाटीने आपण रवा घेतला। थोडं कमी जास्त प्रमाण पाण्याचं। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल, अशी आपल्याला ठेवायची, एकदम पातळही नाही आणि एकदम घट्ट पण नाही। थोडं आपल्याला जाड वाटते, हे घट्ट वाटते, सॉरी। आपण थोडं पाणी टाकूया आणि एकदा फेटून घेऊया। आता पाहू शकाल, आता ही बरोबर कन्सिस्टन्सी आहे। आता हे इथे आपलं पूर्ण सारण आपण तयार केलेलं आहे। याच्यामध्ये आपण थोडंफार निंबू सट टाकून घेतला होता, म्हणजे सायट्रिक ॲसिड टाकलेलं होतं आणि दही पण टाकलेलं होतं, तर ते बरोबर बॅलन्सिंग झालं पाहिजे। तुम्ही इनो टाकत असेल तर तिथे सायट्रिक ॲसिड टाकायचं नाही आणि सोडा पण टाकायचा नाही, डायरेक्ट आपण इनो टाकायचं। तर इथे मी सायट्रिक ॲसिड टाकलेलं होतं, निंबू सट। आता मी हा सोडा टाकते आहे आणि सोडा टाकल्यावर त्यावर थोडं कधी पण पाणी टाकायचं, किंवा आपण इनोही टाकतो तेव्हा पण त्यावर थोडं पाणी टाकायचं, म्हणजेच ते काम करतं। आता मी याच्यावर पाणी टाकलेलं आहे। आता आपण छान फेटून घ्यायचं। तुम्ही पाहू शकाल की आपलं सारण फसफसतं आहे छान। इथे मी एक गंज घेतलेला आहे, त्यामध्ये अळणी ठेवली आहे आणि पाणी टाकून हे तापायला ठेवलं आहे। तुम्ही स्टीमर मध्ये पण करू शकता। आता इथे आपलं सारण
पाहू शकाल कसं फुललेलं आहे छान आणि वर येत आहे, फसफसत आहे ते. तर आपण आता हे सारण यामध्ये टाकून घेऊया. हा आपला रव्याचा ढोकळा आहे. तर आपण याच्यावर थोडं असं किंचितसर आपण याच्यावर थोडं असं तिखट टाकून घ्यायचं, म्हणजे छान दिसतो. बिलकुल अगदी थोडं ठीक आहे. आणि आता 15 मिनिटासाठी मोठ्या फ्लेमवर होऊ द्यायचा ढोकळा याच्यावर. आता यावर एक झाकण टाकून आपण हे ठेवून देऊया 15 मिनिटाकरता. या ठिकाणी आता आपण चेक करून घेऊया आपला ढोकळा होत आला की नाही म्हणून एकदा. आता मी चाकू टाकून पाहते. बघा काहीच चिकटलेलं नाही आपल्या चाकूला, इझिली निघलेला आहे आणि छान आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते. आपण तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊया. मी फोडणी करता एक कढई ठेवून घेतली आहे लोखंडाची. त्यामध्ये थोडं तेल टाकायचं. तेल थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. आणि मोहरी, आणि थोडी तीळ टाकूया. आणि गॅस बंद करून घेते या ठिकाणी. तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल आपला ढोकळा किती छान झालेला आहे, दिसतो आहे. आता आपण याला काप करून घेऊया. आणि आता आपण यावर आपली फोडणी टाकून घेऊ. आता फोडणी टाकून घेते मी. आता सर्व बाजून फोडणी टाकून घेतलेली आहे. आता लास्ट मध्ये आपण सांबार आणि कोशिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण सर्विंग बाउलला प्लेटला काढून घेते. सर्विंग प्लेटला या ठिकाणी आपला इन्स्टंट रवा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकाल. पहा किती छान स्पंज आलेला आहे याला. हे पहा. आणि इन्स्टंट होतो आणि खूप छान लागतो रवा ढोकळा. नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला.